जगदवंदनीय संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज या देशासाठी, या भारभूमीसाठी ज्या ज्या महापुरुषाने प्राणाची आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. कुमार महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन स्वर्गीय पैलवान कुमार विक्रम शिवाजी पारखे यांच्या स्मरणार्थ श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 चा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये आलेल्या तमाम प्रेक्षक राजांचं, मुख्य व्यासपीठावरती असणाऱ्या सगळ्या अतिथींचं, मी या स्पर्धेचे असणारे सगळ्या आयोजकांच्या वतीने सगळ्यात पहिले त्यांचं स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या मॅच कडे. आणि सामन्याकडे जर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं गेलं तर चालू असणारी मॅच इथे मैदानामध्ये आपण बघणार आहोत. मारुंजी आणि त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स या दोन संघामध्ये असणारा सामना. महेश नानगुडे, कौशल जगताप आणि दुसऱ्या बाजूला काळूराम ही जोडी आहे. आघाडीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 4 धावा. खूप सारी चर्चा जी नक्कीच मैदानाच्या मध्ये आता आज असणार आहे, कारण अंतिम दिवस आपण खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये जी बघतोय. अंतिम दिवसामध्ये बोला सर. विकास भाऊ, यापूर्वी नक्कीच बोरबेल्ला मुळशी तालुक्याचे कार्यसम्राट, लोकप्रिय आमदार आणि खऱ्या अर्थानं आमदार कसा असावा तर सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर साहेबांसारखा असावा, कारण खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व. वाह वाह, जबरदस्त वेग होता, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा. आणि शंकर भाऊंचं कार्य जर आपण पाहिलं तर या क्रिकेटसाठी देखील फार मोठं नेहमीच राहिले. या तालुक्याचं क्रिकेट मोठं व्हावं, या तालुक्यातले खेळाडू मोठे व्हावेत यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे सन्माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये असणारे हे सगळे संघ आज बक्षीस पात्र फेरीमध्ये जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्कोर कार्ड कडे तुम्हाला इथे घेऊन जाईल. धाफलक जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे 7 धावा आहेत. महेश नानगुडे आता मात्र चेंडूवरती पुन्हा एकदा बोटो रोल केली होती, परंतु लेग स्टिकच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच अजय आवळे सरांकडून. महेश नानगुडे, दुसऱ्या बाजूला काळूराम लांडे आहे. स्ट्राईक ऑन नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर कौशल जगताप आहेत. आज आपण पाहिले गेलं तर स्वर्गीय पैलवान विक्रम शिवाजी पारखी यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम निश्चितप्रमाणे जे करणार आहोत, कारण माणगावाचं नाव कुस्ती क्षेत्रामध्ये नक्कीच फार मोठं करणार आहे व्यक्तिमत्व. इथे मात्र लेट कट आणि थर्ड मॅनच्या दिशेने मात्र चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. खणखणीत आलेला चौकार आहे.
इथे आपण पाहतोय चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, पहिला चौकार या इनिंग मधला. 12 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. वयाच्या 12व्या वर्षापासून कुस्तीचे धडे घेण्यास मात्र विक्रम पारखे यांनी सुरुवात केली. जोग महाराज व्यायाम शाळेत प्राध्यापक दिनेश गुण यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं विक्रम पारखे यांनी मात्र आपल्या कुस्ती क्षेत्राला एक वेगळी चालना देण्याचं काम केलं. एक वेगळे धडे घ्यायला मात्र सुरुवात केली आणि तिथून पुढे मात्र कुस्ती क्षेत्राचा प्रवास विक्रम पारखे यांचा सुरू झाला. धाफलकावरती आपण पाहतोय लेग बायच्या रूपाने एका धाब्याने धाफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 13 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं प्रगती पथावरती असताना आज प्रमुख अतिथीमध्ये जर आपण पाहिलेले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाबासाहेब पारखी, त्याचबरोबर कार्तिक दादा पारखी, विकास दादा पारखी या सगळ्या मित्रपरिवाराने मात्र घेतलेली मेहनत, मान परिसरातील असणारा सगळा तरुण वर्ग यावेळेस सफल झालेत. उडवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स खणखणी चौकार. षटक क्रमांक संपला जाईल ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गेले 6 दिवस खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर अजय आवळे सरांचा पंचांचा पॅनल मात्र या स्पर्धेमध्ये कामकाज करतोय आणि चांगल्या प्रकारचे पंच म्हणून सध्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मागणी असणारे पंच मग अजय आवळे सर असतील, महेश जाधव सर असतील, त्याचबरोबर पाहिले गेले तर बबन ननावरे सर आहेत. एकंदरीत सतरा धावा हॅलो 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्याचबरोबर यापूर्वीचा आवाज तुम्ही ज्यांचा ऐकला पारनेर भूषण आणि आवाजाचा पहाड म्हणून मात्र ज्यांना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं सन्माननीय प्रवीणजी गायकवाड यांचाही आवाज तुम्ही ऐकला. cricket.in माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण थेट प्रक्षेपण करतोय. आम्ही जी भुजबळ अँड टीम के कंपनी, त्याचबरोबर क्रिक हिरोज च्या माध्यमातून देखील या क्रिकेटच्या स्पर्धेचं ऑनलाईन स्कोरिंग आपण बघतोय. जे पवार सर आमच्या सोबत जोडले गेले 6 दिवस अचूक आणि बिनचूक अशी स्कोरर आमचे जय पवार सर. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडूला इथे फील्ड केला जाईल तोपर्यंत आलेली एक सिंगल आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती 18 धावा. प्रशांत कोकाटे ज्या खेळाडूने आपण पाहिले गेले तर अक्षरशः हे मैदान लीग फॉर्मॅट मध्ये गाजवलं तो प्रशांत कोकाटे. 2010 साली खऱ्या अर्थानं मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात गुरुवर्य वस्तात महाराष्ट्र रुस्तुमे हिंद केसरी पहिलवान अमोलभाऊ बुचुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी गरुडासारखी झेप मात्र विक्रम पारखे यांनी घेतली कुस्ती क्षेत्रामध्ये आणि आज त्यांच्याच नावारूपाने या क्रिकेटच्या स्पर्धेचं देखणं आयोजन आपण इथे बघतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती. प्रशांत कोकाटेचा पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट. कौशल आणि कालराम ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन. यावेळेस कट केलेला बॉल शॉटॅक्सला कव्हरचे खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतायत. एक धाव तिथे आली आणि एका धावेने स्कोर कार्ड देखील आता पुढे सरकत आहे. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 19 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. प्रशांत कोकाटेच्या हातामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत. लीग फॉर्मॅट मध्ये प्रचंड ताकदीने या खेळाडूने एक दिवस गाजवला. यावेळेस मोठा स्ट्रोक तर खेळलाय, गॅप फार मोठा आहे तिथे, चेंडू कव्हर केला जाईल. वाह, अगदी लॉंग ऑनच्या खेळाडू डीप कॉर्नरच्या दिशेने मात्र धावत आला, चेंडूला त्याने फील्ड केलं. आताची 1 रन शॉट म्हणजे आताची एकच धावी ते येणार आहे. आपण पाहतो ना की मातीची खेळपट्टी असेल तर ह्या गोष्टींना पहिले प्राधान्य दिलं जातं की मातीची खेळपट्टी खराब होऊ नये. आमच्या सगळ्या मान परिसरातील तरुणांनी केलेलं आयोजन आपण इथे बघतोय. गोलंदाज तयार प्रशांत.
पुन्हा एकदा इथे उडवलाय बॉलला, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक सनसनाटी प्रहार, हा चौकार. नाकामध्ये गए अंबा, छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गए, चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गए, चौकामध्ये. थँक्यू. इथे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, या चौकाराने संघाचं धावफलक आता देखील पुढे जात आहे. धावफलकावरती 24 धावा आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 5 षटकांच्या मॅचेस आहेत. वेळेचं बंधन आज निश्चितप्रमाणे आहे प्रत्येक संघांना. आज पंच देखील पुन्हा एकदा हल्ला, चेंडू मात्र डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. कार्लरॉम लांडे यांच्या बॅट मधून षटका छेदन. आणि इथे आपण पाहिले गेले तर षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री काळभैरवनाथ क्रिकेट मारोंजी संघाची धावसंख्या जी आहे ती 30 धावा, 15च्या सरासरीने इथून पुढे धावा मात्र बनवायला सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी थोडासा गेअर चेंज केलाय. 2010 साली आपण पाहिलं रुस्तुम हिंद केसरी अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 2 वर्षात त्यांनी मात्र सगळ्यात पहिला मोठा बहुमान मिळवला. तो म्हणजे 2012 साली ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रजत पदाचे मात्र त्यांना बहुमान मिळाला. कुस्ती क्षेत्रामध्ये अग्रेसर असणार हे नाव स्वर्गीय पैलवान विक्रम शिवाजी पारखी. वडील आपण पाहिले गेले तर सैन्य दलात कार्यरत होते, परंतु केसरी देखील किताब हा मिळवला. हे कुस्ती क्षेत्रातलं अग्रगण्य असणारं नाव आहे. पुढे सरसावलेत, पावलांचा वापर इथे केला. चेंडूच्या समोर फक्त ठेवण्याचं तिथे काम केलं. स्ट्राइक रोटेड इथे मात्र दोन्ही फलंदाज करतायत, हे महत्वाचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिले गेले तर सौरभ कदम आहेत. आज उशिरा थोडेसे आले आणि आता मात्र जे झालंय ते सोडून द्यावा लागणार आहे. वेळेच्या मर्यादा या महत्वाच्या आहेत आणि प्रत्येक संघासाठी ते महत्वाचं आहे. सौरभ कदम पुन्हा इथे तयार असतील. ओहो, यावेळेस काय यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड, विकेट. थँक्यू. 32 धावा, 32 रन. पहिली विकेट इथं जे बघायला मिळाली. कौशल बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी आता किरण बुचडे. स्ट्राइक ऑन तयार असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सौरभ कदम. लोअर फुल टॉस होता, फक्त मनगटाच्या साह्याने वळवलेला चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेने सिंगल आली आणि दुसऱ्या धावेचा देखील तिथे प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावींच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आता पुढे सरकणार आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 34 धावा. तिसरं षटक सुरू प्रगती पथावर असताना लोअर फुल टॉस होता. ड्राइव्ह केल्या बॉलला, षटकचा कव्हरच्या दिशेने खेळाडू आहे, चेंडूला कव्हर करतायत. तोपर्यंत घेतलेली सिंगल. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय संदीपजी जाधव साहेबांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. त्यांचंही श्री काळभैरवनाथ करंडक 2025च्या मानाच्या स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत. 35 धावा स्कोर कार्डवर.
यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पाठीमागच्या पायाला वरती फोर्स करत खेळलेला मिड विकेटच्या दिशेने चेंडू. खेळाडू आले चेंडूला कव्हर करताय, फेकी बहारदार बघायला मिळाली. षटक क्रमांक संपलं जाईल इथे. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मारोंजी संघाची धावसंख्या जी आहे ती 36 धावा. 2015-2016 सलग 2 वर्ष महाराष्ट्र संघाकडून देखील हिंद केसरी स्पर्धेसाठी विक्रम पारखे यांची निवड झाली. कर्नाटक येथे झालेल्या 2015 मध्ये जमखंडी येथे झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीमध्ये देखील त्यांची धडक राहिली. कुस्ती क्षेत्रामध्ये नक्कीच मानगावाचं नाव, आणि जेव्हा जेव्हा मानगावाचं नाव मात्र जे घेतलं जाईल कुस्ती क्षेत्रामध्ये तिथे मात्र विक्रम पारखे यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. 3 षटकं संपलेली आहेत, 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आमदार साहेबांनी देखील विक्रम पारखे यांच्या आठवणींना उजाळा देत असताना त्यांनी सांगितलं आवर्जून की अतिशय शांत स्वभावाचा, आणि कुस्ती क्षेत्रासाठी आपण पाहिले गेले तर मग तालिमीची व्यवस्था कशी असावी किंवा कुस्ती क्षेत्र आपल्याला कसं पुढे घेऊन जाता येईल यासाठी विक्रम पारखे यांची ती नेहमी तळमळ बघायला मिळाली. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. राहुल दगडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील. 5 षटकाच्या मॅचेस आपण इथे बघणार आहोत. वेळ वाचवायचा टीम कॅप्टनचं पुण्यात मी लक्ष वेधेल. तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे, ते निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला षटकं पूर्ण करायची आहेत. पायावरती टाकलेला चेंडू होता, शफल होऊन अगदी ऑन साइडला बॅट फिरवली. बॅटवरती चेंडू आला नाहीये. लेग बायच्या रूपाने आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचणार आहे. 37 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे तर तयार असेल राहुल और तो विकेट. यावेळेस टप्प्याचा बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू, तिथे प्रयत्न, डबल माइंड झाले खेळाडू. पुढे जाऊ की मागे जाऊ, परंतु चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. इथे चौकार आला, किरणच्या बॅट मधून आलेला चौकार. स्कोर कार्ड वरती 41, 41 रन, लॉस ऑफ 1 विकेट. मोठा स्ट्रोक इथे खेळायचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅट वरती चेंडू आला नाहीये. डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू चेंडूला कव्हर करतायत. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाही. 1 धाव आलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे सरकती. स्कोर कार्ड वरती 42 धावा आहेत. वेगाने चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. बॅट येण्याच्या अगोदर अगदी आपण पाहिलं तर बॅटचा जो स्टिकर आहे तिथे चेंडू लागतोय आणि बॅटने चेंडू खेचायचा होता. 1 धावी ती आली. एका धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 43. ओहो, यावेळेस क्रीजचा चांगला वापर केलाय. चेंडू चाललाय डीप लॉंग लेगच्या दिशेने, सीमारेषा पार. हा चौकार. स्कोर कार्ड वरती 47 धावा आहेत. डेड बॉल. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. लीडिंग थर्ड मॅच खेळाडू आहे चेंडूच्या खाली. झेल झालाय तिथे. विकेटचं होईल पतन. गणेश जी डी डी. आलीचं कुठून कशाला बाया तू खातीचं एवढा भाव. आलीचं कुठून
दिसे 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 47. धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत आणि गोलंदाजीसाठी आता गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार असेल. ओव्हर द विकेट. ओ वेग होता प्रचंड वेग बघायला मिळाला यावेळेस. सौरभ कदम एका बाजूला काळूराम 12 चेंडूमध्ये 21 धावा त्याने बनवल्यात. अजिंक्य भुसडे जे नवीन बॅटर दाखल झालेले नॉन स्ट्राईक एंडला. स्कोर कार्डकडे जाऊयात आपण. चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस 4 धावा 51 धावा स्कोर कार्डवरती. मारुंजी संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकतीये. स्लॉग वरचं षटक आहे आणि काळूराम आणि अजिंक्यला माहिती आहे काळूराम लांडे जर आपण पाहिलं तर सेट झालाय आणि त्याला कुठंतरी आता माहिती आहे की प्रतिस्पर्धी संघामध्ये जर आपल्याला फाईट करायची असेल, आपल्याला सेमीफायनल पर्यंत प्रवास जर आपल्याला गाठायचा असेल तर त्यासाठी इथे पुढे मात्र फार मोठी धावसंख्या उभी देखील करावी लागणार आहे. सौरभ कदम तयार असेल ऊर्जावताने पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक इथे खेळला जाईल. ऑन साइडला महेश नानगुडे आहे. चेंडूला वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आलाय. चेंडूची फेकी केली आहे, जबरदस्त फेकी, परंतु तिथे काय झालंय तर 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येतील आणि या 2 धावींच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे सरकतोय. 53 धावा ज्या स्कोर कार्डवरती आता असणार आहेत. 53 रन. एक मजबूत स्थितीमध्ये आता मारुंजी संघ मात्र पोहोचलेला आहे. पुण्याचा गोलंदाज तयार. यावेळेस बॅटची एज होती, इनसाइड एज. फलंदाज बीट झालेत, विकेट कीपर देखील बीट होत आहेत. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला, सीमारेषा पार. हा चौकार. आणि इथे चौकार आला. या चौकाराने संघाचं धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. 57 धावा स्कोर कार्डवरती आहेत. या शेवटच्या षटकामध्ये गिअर चेंज केलाय काळूराम लांडे यांनी. 15 चेंडूमध्ये 31 धावा त्याने बनवल्या आतापर्यंत. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय डेंजर एंडला काळूराम, परंतु तिथे फेकी थोडीशी खराब आणि 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगल्या प्रकारे आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंचं असणार कॉम्बिनेशन आपण बघतोय. फक्त नजरेत झालेला त्यांचा इशारा आपल्याला बघायला मिळाला आणि तिथून पुढे मात्र फक्त धावा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 59 धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत. 59 रन. या इनिंग मधला शेवटचा बॉल. गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार असेल. उजव्या हाताने मारा करेल. मोठा स्ट्रोक यावेळेस खेळलाय. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफचे खेळाडू आहे चेंडूच्या खाली आणि इथे विकेट आली. विकेट इथे आपल्याला पाहायला मिळाली. 59 झालेले आहेत. 60 धाब्यांचं टार्गेट आता बावधन स्पोर्ट्स या संघासमोर आता असेल आणि या 60 धाबा आता मैदानामध्ये बघायचं आपण कशा प्रकारे ते पूर्ण केल्या देखील जाणार आहेत. आज आपण पाहिले गेले तर स्वर्गीय पैलवान विक्रम शिवाजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र चॅम्पियन कर्जत येथे होणाऱ्या 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धा
नसरापूर भोर येथे चालू आहे। या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा केसरी किताबासाठी स्वर्गीय पैलवान विक्रम शिवाजी पारखे यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुक्याचे युवा नेते सागरदादा शितोळ आणि कासारसाई गावचे माजी उपसरपंच स्वप्नील बापू केमसे यांच्याकडून एक मानाची चांदीची गदा जी तिथे मात्र दिली जाणार आहे। खऱ्या अर्थानं स्वर्गीय पैलवान विक्रम पारखे यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य मान्यवर या मुळशी तालुक्यामध्ये आहेत आणि यानंतरची होणारी मॅच आणि त्या मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे आणि यानंतरची होणारी मॅच दोन तगडे संघ या मैदानामध्ये आपल्याला भेटताना पाहायला मिळतील आणि ते दोन संघ असतील। एका बाजूला असेल रोटमलात क्रिकेट क्लब लवळे आणि दुसऱ्या बाजूला माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे। दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी यायचंय। संदीप दादा जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करतोय। संदीप भाऊंना विनंती करतो या टॉस करण्यासाठी। चला कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या। चला माळुंगे संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय। मान्यवर आलेले आहेत। टॉस आपण करणार आहोत। पहिला डाव इथे मैदानाच्या मध्ये संपलेला आहे। 59 झाल्या। 60 धाब्यांचा पाठलाग मात्र इथून पुढे अजून करायचा आहे। चला माळुंगे संघ कॅप्टन टॉस साठी या। या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय लवळे गावचे उद्योजक सन्माननीय योगेशजी गावडे यांच्या इकडे आगमन झालेले। योगेश भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। मॅच कडे जाऊया। दुसऱ्या डावाला होती सुरुवात। आघाडीचे बॅटर दाखल झालेत। पहिला बॉल, पहिला चेंडू अक्रॉस द बॅट, बैठक स्ट्रोक इथे खेळायचा होता। सन्माननीय सन्मान देत चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न होता। पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय तोपर्यंत आलेली आपण बघतोय कुठल्याही प्रकारची धाव नाहीये। 0 धावा स्कोर काढते। दत्ता लांडे षटक क्रमांक पहिला हाताळतोय। महेश नानगुडे आणि तुषार चिकणे ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे। 60 धावेंचा पाठलाग करायचा आहे। दत्ता लांडे तयार, उजव्या हाताने मारा करतायत। कट केल्या बॉलला षटक कव्हरच्या खेळाडूच्या दिशेने खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतायत आणि तिथे नशीब बलवत्तर आहे महेश नानगुडेचं। डायरेक्ट हिट कदाचित जर झाला असतं तर कदाचित एक वेगळा रिझल्टही बघायला मिळाला असता। आज महेश नानगुडेवरती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। एक धाव आणि एका धावेने संघाचा अकाउंट इथे ओपन होईल। संदीपजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस झालाय। टॉस जिंकलाय माळुंगे क्रिकेट माळुंगे संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। बॅटिंग साठी आमंत्रित केले आता रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघाला। दत्ता लांडे तयार, एक धाव फलकावरती। तुषारचा खुलवा टप्प्याचा चेंडू होता। अशा नागसा कव्हर मध्ये जबरदस्त एफर्ट।
मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि मॅचच्या दिशेने आपण पाहतोय तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 3 धावा. दत्ता लांडे, स्ट्राईक ऑन तुषार चिकणे, 9 सेकंडला महेश नानगुडे, मुळशी तालुक्याचा एक स्टार. स्विचीचा फटका, गॅप मध्ये चेंडू खेळलाय, बीच में से मिली दरार और उसमें से ढूंढ लिया रन 4. हा चौकार. थँक्यू डीजे. गेल्या 6 दिवसामध्ये एकच व्यक्तीची जास्त चर्चा आपण निश्चितप्रमाणे पाहिलेली आहे. त्यांचं हिंदी केसरी छाती किंग सन्माननीय विजूदादा बदरगे यांचे आगमन झाले. विजूदादा आपलं स्वागत आहे. सकाळपासून बरीचशी धावपळ आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय मुळशी तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय दीपक आबा कणजावणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आबा आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत मुळशी तालुक्याचे सुपुत्र आणि दैनिक सकाळचे उपसंपादक सन्माननीय निलेशजी शेंडे सर यांचे यशने आगमन झाले. सर आपलं देखील मी श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 मध्ये आमच्या सगळ्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार असेल षटक क्रमांक अनिकेत. दुसरं घेऊन डेड बॉल. मृत चेंडूची ती मात्र घोषित केली आहे. स्ट्राईक ऑन महेश नानगुडे, मुळशी तालुक्याचा नन्ना मुन्ना जादूगर, किरकोळ यष्टीचा खेळाडू. परंतु भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडणारी याची फलंदाजी नेहमी प्रेक्षकांनी बघितली आहे. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो एक 7 विजय प्राप्त करना. मुळशी तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय दीपक आबा कणजावणे साहेबांचं आगमन झालंय आणि तिथे त्यांचं स्वागत या जबरदस्त फटक्याने या चौकाराने होणार आहे. 4 धावा. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर त्याचबरोबर मुळशी तालुक्याचे सुपुत्र दैनिक सकाळचे उपसंपादक सन्माननीय निलेशजी शेंडे सर हे देखील उपस्थित आहेत. सर आपलं देखील मी स्वागत करतो. आणि आबांकडे जर पाहिलं ना तर प्रामुख्याने एका व्यक्तीची आठवण आवर्जून होते. ते महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री सन्माननीय आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. आणि बाबांनी आल्याला सांगितलं की आमचे मुळशी तालुक्याचे एकनाथ साहेब आहेत. हा चेंडू देखील पुन्हा एकदा स्विचिटचा फटका होता. डॉट चेंडू इथे मैदानामध्ये आलेला आहे. आबा कालच मी विचार केला, बाबांना आता सांगितलं, काल आबांनी गॉगल घातला नव्हता, आज आले घालून. काय जबरदस्त स्ट्रोक आहे. महेश नानगुडेचं आक्रमण, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. थँक्यू. सन्माननीय बाळासाहेबजी खैरे, अरुणजी सुतार साहेब आणि प्रभाकर आप्पा पारकी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही मुळशी तालुक्याचे सुपुत्र आणि दैनिक सकाळचे उपसंपादक सन्माननीय निलेशजी शेंडे सर यांचा मी सन्मान करतोय. मी निलेश सरांना विनंती करतो, सर या आपला सन्मान आपण यासाठी करणार आहोत, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. परंतु महेश नानगुडेचं एक जबरदस्त आक्रमण, षटकार खेचलाय महेश नानगुडेने, जादू दाखवायला सुरुवात केली आहे. हा मुळशी तालुक्याचा स्टार आहे. पुढे सरसावले कटकल्याचा चेंडू मैदानामध्ये, चेंडू षटकचा कव्हर मध्ये, तिथे चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे सरकतोय स्कोर कार्ड वरती. धाबा जर मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर आता 18 धाबा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. महेश नानगुडेला माहिती आहे आज लढावा लागणार आहे, सेमी फायनल पर्यंत ध्येय गाठायचंय तर त्यासाठी लढावा लागेल. मारुजी संघाने देखील आता दंड ठोपटलेले आहेत. मारुजी संघाने सांगितलंय हम भी कुछ कम नाहीये, आम्हाला देखील इथे जिंकायचंच आहे. अनिकेत तयार. ओ चेंडू लागला असावा तिथे. मला वाटतं आपण पाहिलं तर बॅटला
ब्रश करत चेंडू आपण पाहिलं तर अगदी शरीराच्या दिशेने आला, चेहऱ्यावरती आला, परंतु कुठल्या प्रकारचा धोका नाहीये इथे. षटक क्रमांक संपला जाईल मैदानाच्या. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 18 चेंडू आता शिल्लक आहेत. 42 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. आपण टॉस करणार आहे आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी अठरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा दत्ता. स्ट्राइक ऑन महेश नानगुडे. पहिलाच बॉल खोदून काढलाय. ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी महेश नानगुडेचा आक्रमण, षटकार. षटकार इथे मैदानाच्या मध्ये खेचलाय महेश नानगुडेने. हा मुळशी तालुक्याचा स्टार आहे आणि त्याला स्टार का म्हटलं जातं ना, त्याने दाखवायला सुरुवात केली आहे. त्याने त्याची जादूची बॅट फिरवायला सुरुवात केली आहे. लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. महेश नानगुडेसाठी प्राइज असेल. महेश नानगुडेने जर लागोपाठचा तिसरा षटकार इथे खेळला, स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाबासाहेब पारकी साहेबांच्या वतीने महेश नानगुडेला 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. आता लागोपाठचे 2 आलेले आहेत. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. दत्ता लांडे. स्ट्राइक ऑन महेश नानगुडे. लोअर फुल टॉस होता. प्रॉपर बॅट वरती चेंडू तिथे आला नाहीये. सिंगल तरी ती आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. हरणाच्या गतीने, चित्त्याच्या चपळाईने या धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावेने संघाचं धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 32. मुळशी तालुक्याचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये मुळशी तालुक्यामध्ये हा खेळाडू जर आपण पाहिलं तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत सध्या खेळताना आपण बघतोय. मोठमोठ्या स्पर्धा या पट्ट्याने गाजवल्यात. तोच महेश नानगुडे, याच गावचा, याच तालुक्याचा सितारा. पुण्याचा खुलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. 1 धाव आली आणि एका धावेने धावफलकावरती धावा येत्या 33. असं म्हणतात ना बाबासाहेब, आई वडील हे फक्त आपल्याला नाव द्यायचं काम करतात, परंतु त्या नावाला ब्रँड करायचं असते ते आपल्या विचाराने, आपल्या मनगटाच्या जोरावरती. आणि महेश नानगुडेने करून दाखवलेलं आहे. ते नाव कसं मोठं करावं ते आपल्या खेळाने करावं, आपल्या कर्तृत्वाने करावं. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज दत्ता तयार. स्ट्राइक ऑन असेल तुषार. कमबॅक करायचे. 14 चेंडू 27 धावींची अजूनही गरज आहे. इनसाइड एज होती. तळम्याच्या दिशेने पॉइंटचा खेळाडू चेंडूला कव्हर करेल. तोपर्यंत आलेली सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक देखील पुढे सरकते. धावफलकावरती 34 धावा. 13 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय आणि या 13 चेंडूमध्ये 26 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल जो इथे केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. उजव्या हाताने आपण पाहतोय पुण्याचा तयार असेल दत्ता. आणि या वेळेस आसमान दाखवलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. महेश नानगुडेचा हल्ला, षटकार. षटकार आला. षटकाराच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 चेंडू मध्ये बनवायचे अजूनही 20. 12 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असेल. क्रिकेट आणि क्रिकेट, क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शान, क्रिकेट म्हणजे साहसाचा मान, क्रिकेट म्हणजे नवनवे डावपेच, क्रिकेट म्हणजे हुशार निर्णयाचे डावपेच, क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल, क्रिकेट म्हणजे कंटाळ्यांची कमाल, क्रिकेट म्हणजे अहिंसक अस्त्र युद्ध, क्रिकेट म्हणजे विजयासाठी झालो कटिबद्ध. म्हणून म्हटलं जातं खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट. आणि तोच आज क्रिकेटचा खेळ या मान गावामध्ये रंगलाय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती रंगलेले क्रिकेटचं देखणा विहंगम सोहळा श्री का भैरवनाथ करंडक 2025. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. डीप मध्ये खेळाडू आहे, सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पळून पूर्ण आहे. 1 रन शॉट आहे आताची एकच धाव. 1 धाव आली. 11 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहेत. 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. वाह, चांगला चेंडू. अजिंक्य बुचडे. अजिंक्यला माहिती आहे कमबॅक करायचा असेल तर मला विकेटच्या शोधामध्ये जाण्यापेक्षा इथे मला जास्तीत जास्त चेंडू डॉट टाकायचे आहेत. कमबॅक करायचं आहे आणि कमबॅक कसं करावं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी सांगितलेलं आहे. कमबॅक कुठूनही करता येतं, फक्त ती जिद्द, ती धमक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यावेळेस शफल झाले. प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू तिथे अडवला जाईल. चेंडू डॉट आलाय. धावफले की ते स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 41 धावा आहेत. ज्यावेळेस जयसिंग मिर्झा राजासोबत स्वराज्याचा तह झाला त्यावेळेस स्वराज्यामध्ये फक्त जयसिंग राजाला 23 किल्ले दिले. स्वराज्यामध्ये फक्त 13 किल्ले शिल्लक होते. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी अवघ्या 9 वर्षांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला स्वराज्यामध्ये 365 किल्ले होते. कमबॅक करता येतं. हा चेंडू यावेळेस उडवला बॉलला. डीप मिड विकेटचा खेळाडू आलाय चेंडूच्या खाली. टिपलाय झेल. संपलाय तिथे तुषारचा खेळ. विकेट. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तुझे ना जाए जरा पास आओ तुझे ना जाए बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तुझे ना जाए जरा पास आओ तुझे ना विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. प्रशांत कोकाटे नवीन बॅटर दाखल झालाय. ज्या खेळाडूने पहिला दिवस आपल्या फलंदाजीने आपल्या गोलंदाजीने गाजवला तो प्रशांत कोकाटे. पीके मैदानामध्ये असेल आता. गोलंदाजीसाठी गोलंदाज अजिंक्य. जबरदस्त कमबॅक करणारी गोलंदाजी. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवरती बोट रोल केली. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. महेश नानगुडे सारखा सेट खेळाडू मात्र नॉनस्ट्राईक एंडवरती उभा राहिला या षटकामध्ये. 7 चेंडू 19. या चेंडूवरती काय येणार? अजिंक्य प्रयत्न करेल एकच की हा चेंडू डॉट टाकायचा आपल्याला. गोलंदाज तयार आहे. अजिंक्य. प्रेशर आहे, हे दबाव आहे, हे दडपण आहे. कारण माहिती आहे हा चेंडू या मॅचचं बरंचसं समीकरण घडवू शकतो आणि बिघडवू शकतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. अजिंक्य और तो विकेट मारा करतोय. यावेळेस कट केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने. चेंडू फार दूरवरती आहे. खेळाडूला प्रयत्न देखील तितके मोठे करावे लागणार, परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे ठरले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे.
असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये संगीत आलं आणि क्रिकेट संगीतमय झालं. आणि डीजे ऑपरेटिंगला जर स्वानंद भेगडे असतील तर प्रत्येकाचं मनोरंजन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचे प्रवीणजी गायकवाड सरांचं हे आवडतं गीत होतं. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. वेळ वाचवा टीम, स्पीडअप करा, आपल्याकडे वेळ आज कमी आहे. 6 चेंडू 15 धाव्यांची गरज. चर्चा सुरू आहे, चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा. आता कुठेतरी संघर्षाला सुरुवात झालेली आहे. स्वप्न तर पाहिली आहेत, सेमीफायनल पर्यंत पोहोचायचे आम्हाला. दोन्ही संघ आहेत. एका बाजूला श्री काळभैरवनाथ क्रिकेट मारोंजीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला बावधन स्पोर्ट्स बावधनचा संघ आहे. दोन्ही संघाने मात्र मनगडाचा जोर दाखवलाय. डाव प्रतिडाव एकमेकांच्या विरोधात मात्र तिथे आखले जात आहेत. षडयंत्र रचलं जात आहे, परंतु आज बघायचं आहे कोणाचं हे षडयंत्र, कोणाची स्ट्रॅटर्जी आज सक्सेसफुल ठरेल. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन आलाय गोलंदाजीसाठी बाळू लांडे. बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहेत. 6 चेंडू 15 धाव्यांची गरज. एक जबरदस्त मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. एका बाजूला मारुंजी तर दुसऱ्या बाजूला बावधन स्पोर्ट्स. दोन तगड्या संघांमध्ये रंगलेला बॅटल. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. जेवढा मोठा संघर्ष असतो यशही तेवढंच मोठं मिळतं. महेश नानगुडे स्ट्राइक ऑन तैयार. फुल टॉस. कहीं आंसू निकलते हैं, कहीं घुंघरू मचलते हैं. इन्हीं का नाम है महेश नानगुडे. पुणे से लेके पूरे महाराष्ट्र के गेंदबाज डरते हैं. षटकार. किरकोळ ध्येयष्टीचा खेळाडू, परंतु भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडणारी याची फलंदाजी. मैदानाच्या मध्ये जबरदस्त आक्रमण महेश नानगुडेचं. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. हा ट्रॅकर होता, हुक केला बॉलला, जसा आला तसा घुमवला. दे घुमा के. षटकार. थँक्यू. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आला. महेश नानगुडेचा जबरदस्त आक्रमण. लागोपाठचा तिसरा षटकार खेळला. सन्माननीय बाबासाहेब पारखीच्या साहेबांच्या वतीने 1000 रुपये. आणि आता काय, आता आसमान दाखवलंय. लागोपाठचा तिसरा षटकार छेडून सामना संपवलाय महेश नानगुडेने. थँक्यू. आणि टाळ्यांच्या गजरातही स्वागत करूया. 17 चेंडू मध्ये 52 धावांची एक जबरदस्त इनिंग महेश नानगुडेची. अर्धशतक त्याने पूर्ण केलंय. चला, एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. महेश नानगुडेचं काय आक्रमण होतं. 63 60 धाव्यांचं टार्गेट समोर असताना 17 चेंडू मध्ये 52 धाव्यांची इनिंग साकारली ती महेश नानगुडेने. तर मॅन ऑफ द मॅच आपण किताब देखील देणार आहे. चला, महेश नानगुडे असतील मॅन ऑफ द मॅच.